नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज तुम्हाला हे वाटण दिसत असेल तर मी आज बनवणार आहे पनीरची भाजी. इथे घेतलेला आहे पनीर पाव किलो आणि इथे हा कांदा खोबऱ्याचा मसाला वाटून ठेवलेला आहे, कारण मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाला कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे. आणि इथे मी एक टमॅटो कट करून घेतला आहे आणि तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार आहे. आणि एक टमॅटो आहे तो मी असा कट करून घेणार आहे. तर मी तसं तुम्हाला पुढं दाखवतेच. आता मी हे मिक्सरला लावून घेते आणि ह्या टमॅटोची ग्रेव्ही करून घेते. चला, तर इथे बघू शकता आता मी हे पनीर धुवून घेतलेलं आहे. इथे पनीर धुवून घेतलं आहे. इथे एक कांदा चॉप करून घेतला आहे आणि 2 टमॅटो कट करून घेतलेले आहे. तिथे कढई गरम करत ठेवली आहे. आता पुढचं दाखवते तुम्हाला. पनीर कट करून घेते मी पहिले. हे बघा, आणि पनीर कट करून घेणार. करून घेणार. तर बघू शकता आता मी असं इथे पनीर स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं आहे. छान मोठे मोठे स्क्वेअर करून घेतलेले आहेत आणि कट केलं आहे. आता मी हे पनीर ना तळून घेणार आहे. मला कच्चं नाही आवडत पनीर. मी आता ह्याला तळते आणि दाखवते तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये ना मी मटार पण टाकणार आहे. तर आपली ही मटार पनीरची भाजी आहे. तर इथे मी मटार आता धुवून घेणार आहे स्वच्छ. तर इथे आता मी कढईत तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडंसं जास्त झालं, कमी करते मी. तर आता मी इथे पनीर टाकून फ्राय करायचं आपल्याला. थोडंसं मीडियम गोल्डन ब्राऊन होत होते आणि मग काढते. बघा, आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ठेवायचे आहे त्याला. आपलं पनीर छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता मी ते काढून घेणार ताटामध्ये. तर बघू शकता इथे पनीर आपलं छान असं तळून घेतलेलं आहे मी, म्हणजे फ्राय करून घेतलं आहे. आता मी ह्याच तेलामध्ये कांदा टाकून घेणार आहे. थोडासा कांदा पण गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घेणार. आपण प्युरी केली ती पण टाकून घेणार आहे मी, कारण ग्रेव्ही थोडीशी थिक व्हायला पाहिजे म्हणून.
तर आता बघा, आता मी हा मसाला आपला वाटलेला काळा मसाला हा ह्याच्यामध्ये टाकून घेणार ग्रेव्हीमध्ये. आता ह्याला मी मिक्स करून घेणार छान असं. वाव, किचननी मस्त आरोमा येतोय. अजून तर आपली भाजी पण नाही झाली. आता ह्याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचंय. म्हणजे हे टमॅटो आणि ते सगळं एकत्र मस्त वाटण असं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपल्याला ते व्यवस्थित. आपले मटार धुवून ठेवलेले आहेत मी मस्त. बघू शकता आता इथे भाजीला कलर किती छान आलाय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर आता मी सगळ्यात पहिले तर हळद घालून घेणार, त्याच्यानंतर लाल तिखट घालणार, आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो छान गाळून घ्यायचं आपल्याला. वाव, अरोमा तर मस्त येतोय. आणि आपले आता थोडे थोडे मसाले घालणार घरातले पण, आणि आपला पनीर मसाला पण घालून घेणार आहे मी. हे बघा, हा घरातला गरम मसाला आहे. एव्हरेस्टचा पनीर शाही पनीर मसाला पण वापरणार आहे याच्यामध्ये. थोडंसं मीठ घालणार आणि हे छान असं मिक्स करून घेणार. आपली कोंडणी जळू नये म्हणून आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. आपले मसाले वगैरे जळू नये म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं. मस्त अरोमा एक नंबर. कलर बघा किती सुंदर आलाय. आता मी थोडीशी कस्तुरी मेथी आहे ही क्रश करून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. त्याच्याने एक नंबर लागते भाजी सगळी छान. बघा कलर कसा सुंदर आलाय. झालं. आता आपले 2 मिनिटं झालेली आहेत. आता ह्याच्यामध्ये मी वाटाणे, धुतलेले वाटाणे घालून घेणार आहे. ही भाजी आपली पहिले वाटाणे 5 मिनिटं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून शिजून वाफवून घ्यायचे आहेत 5 मिनिटासाठी. पनीर कसं सॉफ्ट असतं, लगेच पनीर होतं, वाटाण्यांना थोडासा वेळ लागतो. तर बघा किती सुंदर कलर आलाय आणि अरोमा तर विचारूच नका, एक नंबर येतोय. पाणी टाकायचं. आता थोडंसं मी पाणी ॲड करणार याच्यामध्ये, कारण वाटाणे आपल्याला शिजून घ्यायचे. वाव, मस्त ग्रेव्ही आपली एक नंबर होईलच, त्यात काही शंकाच नाहीये. कलर बघा किती सुंदर आलाय आपल्या भाजीला. आता मी ह्याच्यामध्ये आता पाणी ऍड करणार, आपल्याला ज्या लागेल तेवढं. ह्याच्यात पाणी ऍड करणार आहे आपल्याला लागेल तेवढं. थोडंसं टाकते कारण वाटाणे शिजले पण पाहिजे ना. अरोमा तर एक नंबर येतोय भाजीचा. आणि थिकनेस बघा किती सुंदर आहे, छान आली आहे आपल्या भाजीला मस्त. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ अजून ॲड करायचं, कारण आपण थोडंसंच टाकलं होतं. आणि हे आपल्याला 10 मिनिटासाठी शिजून घ्यायचे आहेत वाटाणे. चला
आता याच्यावर झाकण ठेवते आणि 10 मिनिटे शिजून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. चला, आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आता मी पनीर त्याच्यामध्ये सोडणार आहे. मिक्स करून घ्यायचं. बघा आपली भाजी किती सुंदर झाली आहे. आता याला मी परत 5 मिनिटं वाफवत ठेवणार आहे. तर बघू शकता आता आपली मटार पनीरची भाजी झालेली आहे आणि घराने तर आरोमा एक नंबर येतोय. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या रेसिपीला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.